प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. अनिश आणि आर्या भाग 6. समीरने गौरीला तिच्या मुलाखतीच्या ठिकाणी सोडले आणि तो त्याच्या ऑफिसला निघून गेला. एकंदरीत गौरीची मुलाखत छान झाली. तिला काही वेळ बाहेर बसण्यास सांगितले गेले. थोड्या वेळाने गौरीला पुन्हा कॅबिनमध्ये बोलावले गेले व सरळ तिच्या हातात तिच्या नियुक्तीचे पत्र दिले गेले. गौरीला खूप आनंद झाला आणि होणारच ना, तिला कोणाच्याही शिफारशीविना जी नोकरी मिळत होती. तिला ही बातमी कधी एकदा घरी सांगते असं झालं होतं. ऑफिसच्या काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून ती तडक घरी निघाली. तिला उद्यापासूनच ऑफिसमध्ये रुजू व्हायला सांगितले गेले होते. असो, ती घरी मिठाई घेऊन आली आणि तिने सुमती काकूंना आनंदाची बातमी दिली. काकूंनी देवाजवळ मिठाई ठेवून नमस्कार केला. मग गौरीने तिच्या बाबांना फोन करून ही बातमी कळवली. आज सगळं शास्त्री कुटुंब अगदी आनंदात होतं. सुमती काकूंनी रात्री गोडाधोडाचा पण बेत ठरविला. अरे हो, गौरीने समीरला ही आनंदाची बातमी कुठे दिली हेच विचारायचं होतं ना तुम्हाला. पण ती देणार तर कशी? त्याचा नंबर कुठे होता तिच्याकडे? कळलं तुम्ही काय विचार करताय ते? अहो पण तुम्हीच विचार करा, ती काकूंकडे कशी काय मागेल समीरचा नंबर? मग काय समीरची वाट बघण्याखेरीज गौरीकडे काहीच पर्याय उरला नव्हता. समीर नेहमीप्रमाणे रात्री जेवायला हजर झाला. तो आल्या आल्या काकांनी त्याला आनंदाची बातमी दिली. त्यामुळे गौरीचा चेहरा जरा हिरमुसला, कारण तिला ही बातमी स्वतः समीरला सांगायची होती. जेवण आटोपलं तसं समीर काकांशी थोडं बोलून सगळ्यांना शुभरात्री बोलून झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी गौरी लवकर उठली. आज तिच्या ऑफिसचा पहिला दिवस जो होता. गौरीची तयारी झाली आणि तिने देवाला व तिच्या आईबाबांना नमस्कार केला आणि ती निघणार इतक्यात समीर दरवाजात उभा. तिला कोण आनंद झाला. समीरने तिच्यासाठी फुलांचा बुके आणला होता. तो त्याने तिच्या हातात ठेवला आणि त्याने गौरीचे अभिनंदन केले व तो ऑफिसला जायला निघाला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की गौरीचं ऑफिस तर त्याच्या ऑफिसच्या जवळच आहे. पण तो गौरीला हे कसं विचारणार? पण काय माहीत कसं? शास्त्री काकांनी स्वतः गौरीला आज समीर बरोबर जायला सांगितले. गौरीला खूप खूप आनंद झाला. गौरी समीरच्या गाडीत बसली. आज तिने कालसारखंच समीरला गाणं लावायला सांगितलं. त्याने कालसारखंच एक रॅन्डम गाणं लावलं. कितने ही दूर दूर हो, उन दोनों के रास्ते मिल जाए. गौरी पूर्णपणे त्या गाण्यात हरवून गेली होती. ऑफिस कधी आलं तिला कळलं सुद्धा नाही. समीरने गौरीला हाक मारताच ती भानावर आली आणि तिच्या लक्षात आले की ऑफिस तर आलं, पण गौरीने समीरला निरोप दिला आणि ती ऑफिसमध्ये निघून गेली. काही दिवस असेच गेले. गौरी आता पूर्णपणे तिच्या कामात रुळली होती. समीर तर तिला रोज रात्री घरी भेटायचा व त्याच्याशी काही जास्त बोलणं व्हायचं नाही. एक दिवस अचानक संध्याकाळी खूप पाऊस सुरू झाला. इतका की काही समजायच्या आधीच सगळीकडे पाणीच पाणी झाले. जवळजवळ सुनामीच ती. त्या दिवशी गौरी सोडून सुदैवाने सगळेच घरी वेळेवर आले होते, अगदी समीरसुद्धा. पण त्या दिवशी गौरीला एक महत्त्वाचा प्रोजेक्ट दिला गेला होता. त्यामुळे तिने आधीच घरी तिला यायला थोडा उशीर होईल असे कळवले होते. तेव्हा तर वाटलं पण नव्हतं की इतका पाऊस पडेल, म्हणून काकूंनीही गौरीला परवानगी दिली होती. आता मात्र कहर झाला. पाऊस थांबायचं नावही घेईना. त्यात गौरीचा फोन पण लागत नव्हता. सुमती काकू फारच चिंतित झाल्या. काकांनाही काय करावं हे कळत नव्हतं. वेदांतला एकट्यालाही ते इतक्या पावसात पाठवू शकत नव्हते. तेवढा समीर तिथे आला. काकांनी सगळी हकीकत समीरला सांगितली. समीरने गौरी कदाचित ऑफिसमध्येच असेल असे सांगून काकांना दिलासा दिला आणि काही वेळातच मी येतो असे सांगून तो निघून गेला. इथे पावसाचा कहर वाढतच चालला होता. गौरी हिंमत करून पण ऑफिसमधून निघू शकत नव्हती, कारण पाणीच इतकं भरलेलं. त्यात ती आज सकाळी घाईघाईत फोन चार्ज करायचा विसरली, म्हणून तिचा फोन बंद झाला. लाईट गेल्यामुळे आता ती तो चार्जही करू शकत नव्हती. ऑफिसमध्ये काही निवडक सहकारीच थांबले होते. बाकी सगळे घरी निघून गेले होते. गौरी खूपच टेन्शनमध्ये आली होती. तिने एका सहकाऱ्याकडे फोन मागितला आणि ती घरचा फोन लावू लागली, पण तो काही लागत नव्हता. तिला काय करावे काहीच कळत नव्हते. तिला ऑफिसमध्ये रात्र काढणे कठीण जात होते. घरची आईबाबांची तिला खूपच आठवण येत होती. तिला अगदी रडू कोसळले. इतक्यात तिच्या हातात कुणीतरी रुमाल दिला. तिने वर पाहिले तर तो समीर होता. समीरला पाहताच ती इतकी खुश झाली की तिने त्याला घट्ट मिठी मारली आणि ती रडू लागली. समीरने तिला दिलासा दिला आणि म्हणाला, रडू नकोस गौरी, मी आलोय ना, पाऊस थांबला की आपण निघू. तू काही खाल्लंस का? यावर गौरीने नाही असे उत्तर दिले. मग समीरने त्या ऑफिसच्या कॅन्टीनमधून जे मिळेल ते आणले आणि गौरीला दिले. गौरी समीरकडे बघत होती. तिला विश्वासच होत नव्हता की समीर तिच्यासाठी इथे आला होता. तिने समीरचा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्याला पाहता पाहता ती स्वतःच्या विश्वात हरून गेली. ती सारखी हेच मनोमनी बोलत होती, थोडासा प्यार हुआ है, थोडा है बाकी. सुदैवानं रात्री पावसाचा जोर ओसरला आणि हळूहळू पाऊस पडायचाही थांबला. पण सगळीकडे कमरे इतके तरी पाणी साचले होते. त्यामुळे सकाळशिवाय निघणेही कठीण होते.
ऑफिसमधले सहकारी पेपर वगैरे पसरून त्यावर झोपी गेले. गौरीने तिच्याजवळ असलेला स्कार्फ खाली अंथरला आणि समीरला झोपायला सांगितले. पण समीर गौरीला म्हणाला, तू झोप, मी इथेच बसतो. मग गौरी कसली झोपते, ती पण त्याच्या बाजूला बसून राहिली. कधी मध्ये त्या दोघांचा डोळा लागलाच तर कधी समीरचं डोकं गौरीच्या खांद्यावर जाई तर कधी गौरीचं समीरच्या. गौरीला तर हे सगळं स्वप्न वाटत होतं. क्षणभर तर ती इतकी स्वार्थी झाली की तिला हा पाऊस थांबू नये असंच वाटत होतं. हा हा म्हणता रात्र निघून पण गेली. सकाळी आवाजाच्या गलबलण्याने समीरला जाग आली. पाहतो तर गौरी त्याला अगदी पकडून झोपली होती. त्याने गौरीला उठवलं तशी गौरी समीरला अजून बिलगली. समीरला तिच्या अशा वागण्याचं फार हसू आलं. समीर प्रथमच तिच्याकडे इतकं निरखून पाहत होता. तिचा चेहरा खूपच निरागस वाटत होता. पण तिच्या केसांची बळ तिला त्रास करत होती. म्हणून तो ती बाजूला करणार इतक्यात गौरीने डोळे उघडले. तसे समीरने लगेच दुसरीकडे बघितले. गौरी गालातल्या गालात हसली. समीरने तिला तिचा हात दाखवला. तिने तो पटकन समीरच्या गळ्याभोवती बाजूला केला. नंतर काही घडलंच नाही असं दाखवत दोघेही उठले. दोघांनी उठून बघितलं तर पाणी ओसरले होते. रात्रभर ऑफिसमध्ये राहिलेले लोकही घरी चाललेले होते. हे दोघेही उठले. एव्हाना लाईट्स पण आल्या होत्या. समीरने घरी फोन करून काकांना मी गौरीला घेऊन येतोय असे सांगितले. त्याने काल रात्री काकांना गौरी ऑफिसमध्ये असल्याचे आधीच सांगितले होते व पाणी ओसरल्यावर मी तिला सुखरूप घरी आणेन असं आश्वासनही दिलं होतं. त्यामुळे काका निश्चिंत होते आणि त्याबद्दल त्याने सुमती काकूलाही सांगितले. हे ऐकून सुमती काकूंची चिंता मिटली जरी असली तरी ते दोघे सुखरूप घरी यावेत म्हणून त्या मनोमनी देवाजवळ प्रार्थना करीत होत्या. समीरच्या गाडीच्या पावसाच्या पाण्यामुळे पुरती वाट लागली होती. त्यामुळे तिचे चालणे खूप मुश्किल होते. कालच्या अचानकच्या पावसामुळे टॅक्सी मिळणेही कठीण दिसत होते. मग दोघांनी चालत जायचं ठरवलं. गौरीला तर खूपच मस्त वाटत होतं कारण ती समीरच्या खूप जवळ होती आणि का कोण जाणे तिला हा रस्ता संपू नये असंच वाटत होतं. ती सारखी मध्येच समीरकडे बघत मनात गुणगुणत होती, जादू है तेरा ही जादू. काही वेळाने दोघेही सुखरूप घरी पोहोचले. शास्त्री कुटुंबाने समीरचे खूप खूप आभार मानले. गौरीनेही काकूंना घट्ट मिठी मारली आणि काल घडलेला प्रसंग सांगितला आणि समीर आल्यामुळे तिला खूप धीर आला हेही तिने सांगितले. त्यानंतर गौरी आणि समीर दोघेही फ्रेश झाले आणि काकूंनी दोघांना जेवायला वाढले. समीर जेवून त्यांच्या घरी निघून गेला. गौरी पण आराम करायला तिच्या खोलीत आली. पण तिला झोप कुठे लागत होती. सारखा कालचा आणि आजचा दिवस तिच्या डोळ्यासमोर येत होता. इथे समीरची हालत काही वेगळी नव्हती. कालच्या प्रसंगामुळे त्याला इतकं तर नक्की कळलं होतं की गौरीला त्याच्याबद्दल आकर्षण झाले म्हणून. पण याआधीही खूप मुलींना समीरबद्दल अशी भावना वाटली होती. पण का कोणास ठाऊक त्याला गौरी या सगळ्यांपेक्षा वेगळी वाटत होती. अर्थात त्याचं प्रेम फक्त आर्यावर होतं. पण आर्या तर अनिशवर प्रेम करत होती. एव्हाना त्यांचे लग्नही झालं असेल असा विचार अचानक समीरच्या मनात आला आणि त्याला खूप रडू आले. त्याने कितीही विचार केला तरी आर्याला विसरणे त्याला या जन्मी शक्य नव्हते. म्हणून तर तो तिच्यापासून इतक्या लांब ह्या नवीन शहरात आला होता. त्याला काही वेळ गौरीचा विसर पडला आणि तो आर्याच्या आठवणींमध्ये हरवून गेला. त्यामध्ये त्याला कधी झोप लागली हे त्यालाच कळले नाही. रात्री अचानक त्याचा फोन वाजल्यामुळे त्याला जाग आली. तो फोन वेदांचाच होता. समीरला जेवायला बोलवण्यासाठी केलेला. समीरने उठून प्रथम लाईट्स लावल्या आणि त्याने घड्याळाकडे बघितले तर रात्रीचे 9 वाजले होते. तो पटकन फ्रेश झाला आणि थोड्या वेळातच शास्त्रींच्या घरी पोहोचला. जेवण उरकल्यावर तो परत त्याच्या घरी जाणार तेवढ्यात गौरीने त्याला थांबवले आणि त्याला तिच्या नवीन प्रोजेक्टमधल्या काही अडचणी सोडवून देण्याची विनंती केली. खरं तर समीरने मनातल्या मनात गौरीपासून थोडं लांब राहण्याचा विचार केला होता. पण का कोण जाणे तिला नाही म्हणायचं सोडून. तो चक्क तिला मदत करायला तयार झाला. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. समीर बरोबर अजून काही वेळ घालवायला मिळेल ह्या विचारानेच गौरी खूप आनंदी झाली. त्याचबरोबर संधी मिळताच तिने समीरला तिच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असेही ठरवले. ठरल्याप्रमाणे रोज तिच्या प्रोजेक्टचे जो काही रिपोर्ट असेल तो समीरला सांगून मग त्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या समितीकडून ठरल्याप्रमाणे रोज तिच्या प्रोजेक्टचा जो काही रिपोर्ट असेल तो समीरला सांगून मग त्यामध्ये काही अडचणी आल्या तर त्या समीरकडून सोडवून घ्यायच्या तिने ठरवले. त्यामुळे तिला समीरची खूप मदत होणार होती. प्रोजेक्टचं काम सुरळीत चाललं होतं. प्रोजेक्टमुळे रोज समीरचं आणि गौरीचं प्रत्यक्षात भेटणं होत होतं. समीर फक्त कामाच्याच गोष्टी गौरीशी करत असे. पण गौरी योग्य संधीची वाट बघत होती. म्हणतात ना, अगर किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात भी उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. गौरीला ती योग्य संधी मिळाली. काका काकू आणि वेदांत 3-4 दिवसांसाठी मुंबईला त्यांच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला जाणार होते. गौरीला सुट्टी मिळणे कठीण होते म्हणून तिने घरी राहणे पसंत केले.
काकूंनी तिला सांभाळून राहा आणि रोज फोन कर अशा सूचना दिल्या आणि त्यांनी समीरलाही गौरीकडे लक्ष द्यायला सांगितले. तसेच स्वतःची काळजी घे हे समीरला सांगायला सुद्धा त्या विसरल्या नाही. गौरी आज लवकर ऑफिसमधून घरी आली आणि तिने स्वतः जेवण बनवलं, ते पण समीरच्या आवडीचं. तिला इतक्या दिवसात तिच्या आईकडून समीरच्या काही आवडीनिवडी कळल्या होत्या. तिने छान टेबल सजवले आणि ती समीरच्या येण्याची वाट बघू लागली. सुमती काकूंनी समीरला गौरीचा फोन नंबर देऊन ठेवला होता, कारण त्यांना माहीत होते की त्याच्या अनुपस्थितीत समीर त्यांच्या घरी जाणे टाळेल म्हणून. समीरला त्याची आठवण झाली आणि त्याने गौरीला फोन केला. गौरीने फोन उचलला. समीरचा आवाज ऐकताच ती खूपच खुश झाली आणि समीरला म्हणाली, कुठे आहेस तू? कधीपासून तुझी वाट बघते मी जेवायला. तू आधी घरी ये बघू, मग काय ते बोल असे म्हणून तिने फोन ठेवून पण दिला. मग काय समीरला घरी जाण्याशिवाय नाईलाज होता. त्याने शास्त्रींच्या घराची बेल वाजवली. गौरीने दरवाजा उघडला. आज गौरी खूपच छान दिसत होती. तिने साधासा लाईट गुलाबी रंगाचा कुर्ता घातला, छान केस मोकळे सोडले आणि त्यावर हलकासा मेकअप करून डायमंडची टिकली लावली आणि त्या पेहरवाला साजेसे कानात झुमके घातले होते. समीरला अचानक आर्याची आठवण झाली. त्याला जणू क्षणभर आर्यासमोर असल्याचा भास झाला. गौरीने त्याचा हात पकडून त्याला आत नेले. तिने खोलीभर मंद प्रकाश ठेवला होता व टेबलावर सगळीकडे मेणबत्त्या लावल्या होत्या. सगळं वातावरण खूपच रोमॅन्टिक दिसत होतं. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.